नमस्कार. नवमहाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल सर्वात अवघड घाट म्हणजे दिवे घाट ओलांडून सासवड या ठिकाणी मुक्काम केलेला आहे आणि उद्या ती जेजुरीच्या पावन नगरीत दाखल होणार आहे आणि याचाच सविस्तर आढावा घेतलेला आहे नगराध्यक्ष आणि जेजुरीचे मुख्य अधिकारी यांनी जी सविस्तर माहिती दिली आहे ती आपण पाहूया. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला खंडाळा आणि या खंडाळ्याचा अतिशय पवित्र असलेला भंडारा, या भंडाऱ्याची उधळण करून देवा तुझी 9 लाख पायरी अशा घोषणा देत सदानंदाचा येळकोट आणि मल्हारी मार्तंडाचा जय जयकार करत उद्या उभ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी जेजुरीचा वैष्णवांचा आणि शैवांचा मेळावा या ठिकाणी दाखल होते. महासागर येतोय, कारण 350 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आणि जेजुरीकरांना त्याची सवय आहे. तर वारीच्या जागेवरचं, वारीच्या वाटेवरचं आमचं गाव आहे. त्यामुळे सर्व जेजुरीकर त्याची वाट पाहत असतात की जेव्हा मल्हारी मार्तंडाच्या दर्शनाला त्या ठिकाणी वारी येते, वारकरी येतो, त्या वारकऱ्याचं स्वागत करणं हे आमचं परम धर्म आहे. आणि वारकरी घरी आल्यानंतर त्याला गोडधोड करून खायला घालणं ही आमची संस्कृती आहे आणि तेच पाळण्याचं काम जेजुरी नगरपालिकाचे सर्व नगरसेवक, नागरिक, सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार, वारकऱ्यांचा पाहुणचार, कारण म्हणतात संत मंडळी येते घरा तोची दिवाळी दसरा, अशा उक्तीप्रमाणे उद्या संत मंडळी आपल्या जेजुरीमध्ये दिवाळीसारखा उद्या सण साजरा होणार आहे. आणि खंडाळ्याच्या या मल्हारी मार्तंडाच्या नगरीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं सहर्षाचं स्वागत मी नगराध्यक्ष नात्याने करतो. नमस्कार. कशा पद्धतीची तयारी तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून केली? नमस्कार. जेजुरीचा जो पालखी तळ आहे तो जवळपास 8.5-9 एकरचा आहे. इथं विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, मुर्मीकरण, सपाटीकरण, स्वच्छता ही नगरपालिकेमार्फत करण्यात येते. या पालखी तळावर जे आपल्याला तिथं शौचालय दिसत आहेत, अशा पद्धतीचे 1800 शौचालय आपल्या जेजुरी नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त 2 जर्मन हँगर्स आहेत. जर्मन हँगर म्हणजे जिथं आपल्याला पावसापासून पण वारकऱ्यांना तिथं निवारा मिळेल, तिथं त्यांना एक दिवसाचा मुक्काम करता येईल आणि इतर सोयी सुविधा तिथं शासनाने पुरवलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याची व्यवस्था नगरपालिकेने केलेली आहे, फवारणी केलेली आहे, जेणे आपल्याला इथं एकदम आरोग्यपूर्ण आणि निर्मल वारी अशी आपल्याला हा सोहळा पूर्ण करता येईल.